वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापुरात 10 वर्षाची मुलगी बेपत्ता, गुन्हे शाखेने अवघ्या 7 तासात लावला शोध। सोलापुरात नातेवाईकांकडे आलेल्या एका 10 वर्षाच्या चिमुरडीचा रस्ता चुकल्याने ती अचानक बेपत्ता झाल्याने खळबळजनक घटना घडली होती। मात्र सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अत्यंत तत्परता दाखवत तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या 7 तासांच्या आत या मुलीचा शोध लावला। अर्पिता असे या मुलीचं नाव असून तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे। पोलिसांच्या या सुपरफास्ट कामगिरीचे सगळीकडे कौतुक होत आहे। मुळगाव माळकावटे तालुका दक्षिण सोलापूर असे रहिवासी असलेली अर्पिता मल्लिकार्जुन बगले वय वर्ष 10 ही सोलापूर येथील भवानीपेठ बसवेश्वर नगर येथील तिचे नातेवाईक शुभम रेवाणसिद्ध बिरादर यांच्याकडे राहण्याला आली होती आणि काल दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास अर्पिता बसवेश्वर निवासीतून बाहेर गेली। रस्ता चुकल्याने अचानक बेपत्ता झाली। सगळीकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी अवघ्या 7 तासांच्या आत अर्पिताला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं। तिच्याकडे नातेवाईकांसमक्ष प्रेमाने विचारपूस केली असता ती केवळ रस्ता चुकल्यामुळे घर शोधत फिरत राहिल्याने निष्पन्न झाले। मुलगी सुखरूप मिळाल्याचं पाहता तिच्या नातेवाईकांच्या जीवाला त्यांनी पोलिसांचे जाहीर आभार मानले। ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार, डॉक्टर अश्विनी पाटील, श्री राजन माने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, वाजिद पटेल, योगेश बर्डे, महेश शिंदे, शैलेश बुगड, संजय सावंके, अजिंक्य माने, अजय दायगुडे, काशीनाथ वाघे, भारत पाटील, सिद्धाराम देशमुख, धीरज सातपुते तसेच चालक बाळासाहेब काळे आणि श्याम सरवसे यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।